श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। सकल देवताभ्यो नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। श्री ग्रामदेवताभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचनी विश्वरूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वास। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः। आइए हनुमत विराजिए कथा करूं मति अनुसार प्रेम सहित गादी दरी पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सूत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय श्री गजानन जय जय श्री गजानन जय जय श्री गजानन। गजानन भगवान की जय। युगेश्वर भगवान की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। गुरु गंगा गिरिजी महाराज की जय। गिरिजी महाराज की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। गोदा मैया की जय। गो माता की जय। अपने अपने माता पिता की जय। आज के आनंद की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक आनंद कंद सच्चिदानंद घन रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा भगवान श्री गजानन जी महाराज रिद्धी सिद्धी गणेश भगवान मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तथा अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राज रसिकत्व प्राप्त संत
तुकोपनिषदकार पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय, वंदनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज आदी करून सर्व सकल संतांच्या पदस्पर्शाने पुण्याईने पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्र भूमी, याच महाराष्ट्र भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याचे अधिष्ठित अधिष्ठान क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, शौर्याने, वीरगाथेने पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्र भूमी आणि याच महाराष्ट्र भूमीत वसलेल्या आपल्या येवला नगरीत असलेल्या बुरुड गल्लीमध्ये भगवान श्री गणेश रिद्धिसिद्धी गणेश मंदिर पुनर्प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं चालू असणारा सुंदर अशा प्रकारे संगीतमय श्री गणेश महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आजच्या असणाऱ्या कथा सत्रात प्रवेश करण्यापूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमानं ज्या गजाननाची कथा आपण गेल्या 6 दिवसापासून श्रवण करत आहोत, त्या गजाननाचं मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. आजचा आपला शेवटचा दिवस आहे. उद्या मी तुम्हाला म्हणणार नाही टाळी वाजवा का भजन करा, हात वरती करा, काही म्हणणार नाही. आणि त्या अनुषंगानं आजच आपल्याला होईल तेवढं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. गजाननाची सुद्धा स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे मंत्रघोषाच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी आपल्याही भजनाच्या माध्यमातून आपलं भजन, आपली आर्तता, आपली भक्ती भाव गजाननापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन म्हणायचं आणि आपल्या हातानं टाळी वाजवायची. हाताने भजन चालू झाल्यावर श्री गजानना गणराया लंबोधरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, 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 श्री गजानना गणराया लंबोदरा. श्री गजानना जय 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 श्री गणराया, श्री गजानना जय 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 श्री गणराया, श्री गजानना जय 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 श्री गणराया, श्री गजानना जय 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 श्री गणराया. हातवर सर्वांचे हातवरती जोरदार टाळी. श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा. श्री गजानना जय गजानना, श्री गजानना जय गजानना, श्री गजानना जय गजानना, श्री गजानना जय गजानना, श्री
गजानना जय 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 श्री गणराया श्री गजानना जय 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 श्री गणराया श्री गजानना जय 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 श्री गजानना श्री गजानना जय 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 श्री गणराया श्री गजानना जय श्री गजानना जय जय श्री गजानना गणराया लंबोदरा श्री गजानना गणराया लंबोदरा श्री गजानना गणराया लंबोदरा मेरी विनती यही है गजानना कृपा बरसाए रखना गजानना कृपा बरसाए रखना मेरी विनती यही है गजानना कृपा बरसाए रखना गजानना कृपा बरसाए रखना मेरी विनती यही है गजानना कृपा बरसाए रखना गजानना कृपा बरसाए रखना मेरी विनती यही है गजानना कृपा बरसाए रखना गजानना कृपा बरसाए रखना गजानना गजानना गजानन गजानना 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 गजानन गजानना 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 गजानन गजानना 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 गजानन गजानना 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 श्री गजानन जय गजानन श्री गजानन 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 गजानना 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 हरि गजानन 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 गजानना 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 गजानन 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 जय जय श्री गजानन जय जय श्री गजानन जय जय श्री गजानन गजानन भगवान की जय युगेश्वर भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की जय गणेश महापुराण की जय योगूजी महाराज की जय त्यांच्या आशीर्वादाने पुण्यपवन असणारी आपली येवला नगरी आणि या असणाऱ्या येवला नगरीत मोठ्या आनंदाने थाटामाटाने संपूर्ण स्वकुळ साळी समाज बांधव यांनी एकत्र येऊन 100 पेक्षाही अधिक वर्ष ज्या मंदिराला झाले या असणाऱ्या मंदिराची पुनर्प्राण प्रतिष्ठा करून त्या मंदिराला एक आगळं वेगळं स्वरूप देऊन सर्वांना गजाननाची भक्ती करता यावी, गजाननाचं महात्म्य समजावं, भगवान गजाननांनी किती अवतार घेतले, अवतार कार्य संपादन करून अवतार कार्य संपादन करून जे कार्य केलं ते कार्याचा असणारा आढावा भगवान गणेशांच्या असणाऱ्या कथेच्या माध्यमातून आपल्याला श्रवण करता यावा आणि म्हणून त्या अनुषंगाने या असणाऱ्या श्री गणेश महापुराण कथेचं असणारं आयोजन आपल्या आल्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती
या सगळ्या गोष्टींची प्रत्येकाला नितांत गरज असते. प्रत्येक जण दिवस रात्र त्यासाठी धडपड करत असतो. आणि त्या अनुषंगानं जर बघितलं, ईत भर पोटासाठी पहा केवडी आटा आटी. ही सगळी आटा आटी, ते पोट भरणं. पोट एक वेळेस पोटभर अन्न खाल्याच्या नंतर भरेल, मनाची तृप्ती नाही होत. ती तृप्ती होण्याकरता परमार्थ सांगितलेला आहे, भक्ती सांगितलेला आहे. मनाची शांती प्राप्त होण्याकरता भगवंताची असणारी कथा सांगितलेली आहे. म्हणून भगवान गजाननांनी अनेक प्रकारचं असणारं कार्य केलं आणि हे असणारं कार्य करत करत आपल्या असणाऱ्या अनेक भक्तांवरती कृपा केली. भक्तांवरती कृपा करत करत असुरांचा उद्धार करत करत भगवान गजाननांचं असणारं चरित्र आपण त्या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून श्रवण करत आहोत. भगवान ब्रह्मदेव व्यासजी महाराजांना हे असणारं गणेश पुराण सांगत आहेत. आणि भगवान ब्रह्मदेव व्यासजी महाराजांना जे गणेश पुराण सांगत आहेत तेच गणेश पुराण भृगुजी महाराज सोमकांत राजाला सांगत आहेत. आपली मूळ कथा ही चालू आहे बरं का. जसं श्रीमद भागवत राजा परीक्षितीला सांगितले गेलं कुणी, शुकाचार्यजी मुनींनी, तसं इथं भृगु महाराजांनी सोमकांत राजाला श्री गणेश महापुराण सांगितलं. मागील जन्मातील असणारं कर्म, त्या कर्माच्या दैवयोगानं त्याला प्राप्त असणारी हानी, शारीरिक असणारी व्याधी आणि त्याचं मागील जन्माचं असणारं पाप दोष त्याची निवृत्ती करण्याकरता श्री गणेश महापुराण कथा त्याला सांगू लागले. म्हणून या गणेश महापुराण अंतर्गत सुंदर अशी कथा ब्रह्माजी व्यासजींना सांगतात. एकदा काय झालं, सृष्टीची निर्मिती होत 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 सगळे असणारे ग्रह तारे ऋषी ब्रह्मर्षी देव दानव सगळ्यांची असणारी निर्मिती पुढे वाढत 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 गेली. भगवान गणेशांचं लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर एकदा काय झालं, भगवान गणेश आणि रिद्धिसिद्धी आपल्या असणाऱ्या पुष्पक विमानाच्या माध्यमातून विहार करत होते. आणि विहार करत असताना सहज एकदा चंद्रानं भगवान गणेशांना बघितलं. 2 अतिशय नकशिकांत सुंदर असणाऱ्या त्यांच्या भार्या रिद्धिमाता आणि सिद्धिमाता त्यांनाही बघितलं. किती सुंदर सुकुमार राजकुमारी सारख्या असणाऱ्या या 2 कन्या, त्यांचा विवाह गणपती बाप्पा सोबत झाला. गणपती बाप्पाचं तोंड कसं, गणपती बाप्पाची सोंड कशी, असं म्हणून चंद्रानं आपली जी सगळ्यात लाडकी पत्नी होती जिचं नाव होतं रोहिणी, चंद्राला तशा 27 पत्न्या आहेत. किती? 27. चंद्राच्या 27 पत्न्या म्हणजेच हे 27 असणारे जे नक्षत्र आहेत का, हे सगळे नक्षत्र म्हणजे त्या चंद्राच्या असणाऱ्या पत्न्या आहेत. आणि हे असणारे नक्षत्र तुमच्या आमच्या करता चांगला आणि वाईट प्रभाव त्या ठिकाणी टाकतात. कसा? विशिष्ट काही नक्षत्र असे आहेत की त्या नक्षत्रावरती जर व्यक्ती जन्माला आली काही नक्षत्र असे आहेत की ते असणारे नक्षत्र आपल्या जन्माकरता वाईट आहेत. म्हणजे विशिष्ट त्या नक्षत्रावरती जर व्यक्ती जन्माला आली तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबालाही त्रास होतो किंवा इतरांनाही त्रास होतो. उदाहरणादाखल सांगू, मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेली व्यक्ती जर असेल तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो, बाहेरच्यांनाही त्रास होतो. आश्लेषा नक्षत्र असेल, मूळ नक्षत्र असेल, अशा नक्षत्रावरती जन्मलेली व्यक्ती त्या ठिकाणी इतरांना पीडा देते. अजूनही बराचसा भाग आहे. काही नक्षत्रावरती जन्मलेल्या व्यक्तींचा सासू आणि सासऱ्यांना त्रास होतो. काही नक्षत्रावरती जन्मलेल्या व्यक्तींचा आई वडिलांना त्रास होतो. काही नक्षत्रावरती जन्मलेल्या व्यक्तींचा भाऊ बहीण यांना त्रास होतो. काही नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा पती किंवा पत्नी यांना त्रास होतो. ज्यांचा लईच त्रास चालू असून समजून घ्यायचं आपलं नक्षत्र काहीतरी चुकीचं असलं पाहिजे. जसं जीवन कार्याच्या अनुषंगानं हे नक्षत्र महत्वाचं आहे, अगदी त्याच पद्धतीनं मृत्यू करता सुद्धा नक्षत्र महत्वाचं आहे. चुकीच्या किंवा अशुभ काळावरती जर मृत्यू झाला घरातील एखाद्या व्यक्तीचा
तर त्या काळाच्या अनुषंगानं त्यावेळेस जर अशुभ नक्षत्र असेल तर त्या नक्षत्राची शांती सांगितलेली आहे. दशक्रिया झाल्यावर 11व्या दिवशी ती शांती केली जाते. जुन्या लोकांना माहीत असेल त्रिपाद आणि पंचक, त्याच्यावरती जास्त मी विवेचन करणार नाही, कारण इथला हा कथाभाग आणि तो कथाभाग वेगळा आहे. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच की चंद्राच्या असणाऱ्या 27 पत्न्या म्हणजे आपले हे असणारे सगळे 27 नक्षत्र, आणि या 27 पत्न्यांपैकी चंद्राचं सगळ्यात जास्त प्रेम होतं ते रोहिणीवर. रोहिणी नक्षत्र, ज्या नक्षत्रावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले ते रोहिणी नक्षत्र. आणि भगवान गणेश आणि रिद्धी सिद्धी माता ज्या वेळेस आपल्या पुष्पक विमानामधून विहार करत होते, चंद्रानं बघितलं आणि कुत्सितपणे त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघून हसू लागला. एवढ्या सुंदर 2 सुकुमार कन्या, आणि काय ते गणपती बाप्पा, एवढी मोठी सोंड, हत्तीचा असणारं तोंड, आणि ते तोंड लावून घेतलं त्यांनी, एवढ्या सुकुमार पत्न्या त्यांना त्या ठिकाणी दिल्या, असं म्हणून कुत्सित भावनेनं त्या ठिकाणी हसले. हसल्याच्या नंतर भगवान गणेशांनी बघितलं, दैवत जेवढं भोळं असेल तेवढं कठीण पण असतं बरं का. बघा तुम्ही, आपल्यामध्ये सुद्धा काही काही माणसं असतात, आपण म्हणतो त्यांना ना अजिबात राग येत नाही, कधीच राग येत नाही. एकदा का राग जर आला मग कोणाचेच नाही, कोणाचंच आणि कसंच कधीच ऐकणार नाही. अशा पद्धतीनं जसं भोळ्या महादेवांचं पण बघा ना, भोळं दैवत आपण म्हणतो लवकर प्रसन्न होणार, पण तिसरा डोळा जर उघडला तर संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो. तसं भगवान गणेशांना आपल्याला नाव ठेवलं असतं तर चाललं असतं, पण आपल्या पत्न्यांना असं नको बोलायला होतं, म्हणून त्या ठिकाणी राग आला. सहज बोलता बोलता त्या ठिकाणी गणपती बाप्पा बोलले, अरे चंद्रा, तुझ्या रूपावरती एवढा अभिमान करू नकोस, मला हसू नकोस. माणसाला जीवनामध्ये संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि आपलं असणारं रूप याच्यावरती कधी कधी गर्व होतो, अभिमान होतो. हे कुठपर्यंत राहणार आहे? पद असेल 5 वर्षाचा कालावधी, अजून ताकद असेल पदाची 10 वर्ष 15 वर्ष, पण एक दिवस ते जाणारच आहे. प्रतिष्ठा, जोपर्यंत पैसा अडका आहे, आपला रुतबा आहे तोपर्यंत ठीक आहे. संपत्ती खर्च होईपर्यंत. चिरकाल टिकणाऱ्या या गोष्टी नाहीच, त्या गोष्टीच्या अनुषंगाने अभिमान का करावा? म्हणून चंद्राला त्या ठिकाणी अभिमान होता. गजाननांना हसल्याच्या नंतर गणपती बाप्पांनी त्यांना त्या ठिकाणी शाप दिला, चंद्रा, तुझ्या रूपाचा तुला त्या ठिकाणी एवढा अभिमान आहे ना, तर जा, मी तुला शाप देतो, तुझ्या असणाऱ्या देहाला त्या ठिकाणी डाग पडतील, डाग. आणि तोच गजाननाचा असणारा शाप अजूनही गजाननाला डाग दिसतो, आपलं चंद्राला डाग दिसतो. शाप दिला, चंद्र त्या ठिकाणी लज्जित झाला, वाईट वाटलं, आपण आपल्या हातून जे कृत्य घडलं अतिशय चुकीचं कृत्य घडलं, आणि म्हणून चंद्र त्या ठिकाणी आपली जागा सोडून लपून बसला. सगळ्या देवतांनाही काळजी पडली, कारण सृष्टीचं असणारं हे सृष्टीचक्र चालण्याच्या दृष्टीनं सूर्य आणि चंद्र यांचं परिवलन आणि परिभ्रमण होणं, घडणं गरजेचं आहे. सगळ्या देवांना काळजी पडली. काळजी पडल्याच्या नंतर काय करावं काही सुचेना. मनोमन चंद्रानं त्या ठिकाणी भगवान गणेशांची माफी मागितली. मग भगवान गणेशांच्याच असणाऱ्या प्रेरणेनं स्वर्गाधिक देवतांच्या माध्यमातून चंद्राला उपदेश मिळाला की भगवान गजाननांचं असणारं तप कर. आणि मग चंद्रानं त्या ठिकाणी गजाननाची तपश्चर्या केली आणि मला पुन्हा पूर्वीसारखं करा असं सांगितलं. आणि मग पूर्वीसारखं करायच्या अनुषंगानं गजाननानं शाप दिलता, डाग, तुला डाग पडेल आणि कुणीही तुझं दर्शन घेणार नाही, हा शाप दिला होता. आणि घेणाऱ्याला हानी प्राप्त होईल, चंद्राचं दर्शन घेणाऱ्याला हानी प्राप्त होईल आणि कोणी तुझं, त्यामुळे कोणी तुझं दर्शन घेणार नाही, अशा पद्धतीचा शाप दिला. आता चंद्रानं तपश्चर्या केली, भगवान गजानन प्रसन्न झाले आणि सांगितलं, माझा पूर्वीचा जो माझा अधिकार होता तो अधिकार मला प्राप्त करून द्या. भगवान गजानन म्हटले, ठीक आहे, हरकत नाही. आता जे मी सांगितलेलं आहे, तुझं दर्शन कोणी घेणार नाही, तर ते दर्शन
ज्या दिवशी माझा जन्म झाला चतुर्थी, त्या चतुर्थीच्या दिवशी तुझं कोणी दर्शन घेणार नाही, आणि जर घेतलं तर त्याला हानीच होणार. बहुतांशी संकष्टी चतुर्थीच्या चंद्राचं जर दर्शन जर घेतलं तर आपल्याला हानी प्राप्त होते. त्या हानीच्या अनुषंगानं असंही ऐकण्यात आहे की चोरीचा आळ किंवा काहीतरी खोटा आळ, खोटा आक्षेप आपल्यावर येण्याची शक्यता असते. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावरती असाच आळ आला होता. सतराजितानं दिलेला सेमंतक मणी, आपलं सतराजिताचा असणारा सेमंतक मणी भगवान श्रीकृष्णांनी मागितला, दिला नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा असणारा भाऊ प्रसेन तो मणी घालून वनामध्ये गेला. वनात गेल्याच्या नंतर एका सिंहानं त्याला मारलं, तो मणी घेतला. पुढे चालून एक अस्वल भेटलं, ते अस्वल म्हणजे जांबवंतजी. त्या जांबवंतजींचं आणि सिंहाचं युद्ध झालं, सिंहाला मारलं, जांबवंतजीनं ते असणारा तो सेमंतक नावाचा मणी घेऊन गेले आणि आपल्या गुहेमध्ये आपली मुलगी होती जांबवती, त्या जांबवतीला खेळण्यासाठी दिला. हा असणारा सेमंतक मणी 8 भार सोनं रोज द्यायचा. ज्याच्याकडे असेल त्याच्या राज्यात परिसरात कसल्याही प्रकारची कुठलीही रोगराई राहणार नाही. सतराजिताकडे भगवान परमात्म्यानं मणी मागितला, दिला नाही, आणि दुसऱ्या दिवशी भाऊ प्रसेन वनात तो मणी घेऊन गेला आणि भाऊ संपला. मणीही गेला आणि भाऊ पण गेला. म्हणून सतराजित आणि इतर सगळ्या राजांनी भगवान श्रीकृष्णावरती चोरीचा आळ टाकला. चंद्राचं तसं दर्शन घडलं होतं, त्या माध्यमातून असा आळ किंवा अशी हानी आपल्याला प्राप्त होते. आपल्याही आयुष्यामध्ये येनकेन प्रकारे अनेक प्रकारच्या हानी येतात. शारीरिक असेल, भौतिक असेल. पहिल्या दिवशी जसं मी सांगितलं, दैहिक, दैविक, भौतिक तापा, देहाला होणाऱ्या यातना, दैवी माध्यमातून होणाऱ्या यातना आणि भौतिक सभोवतालच्या वातावरणातून होणाऱ्या यातना, या सगळ्या तापांची असणारी निवृत्ती कोणाकडून होत असेल तर भगवान परमात्म्याच्या कथेतून आणि नामचिंतनातून. म्हणून त्या ठिकाणी तो असणारा आळ भगवान परमात्म्यावरती आला होता. म्हणून चतुर्थीच्या चंद्राचं कोणी दर्शन घेत नाही. चंद्रानं तपश्चर्या केली म्हणून त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं, ठीक आहे चतुर्थीला तुझं कोणी दर्शन घेणार नाही, पण द्वितीयेला तुझं त्या ठिकाणी दर्शन घेतील. आणि द्वितीयेला तुझं दर्शन घेतलं तरच माझं दर्शनाचं पुण्य त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होईल, असा त्या ठिकाणी वर दिला. आणि चंद्राच्याच इच्छेनं गजाननानं चंद्राला आपल्या असणाऱ्या डोक्यावरती सुद्धा स्थान दिलं. म्हणून तिथून पुढे गजाननाला एक नाव पडलं, भाल. कपाल इथं भाली, आपल्या असणाऱ्या डोक्यावरती चंद्राला स्थान दिलं म्हणून भालचंद्र हे नाव त्या ठिकाणी गजाननाला पडलं. मुली भालचंद्र विनायक भगवान की जय. अशा प्रकारे अनेक चरित्र कथा, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे आसू, या सगळ्या असुरांचा उद्धार त्या ठिकाणी करत करत, भक्तांवरती कृपा करत करत भगवान परमात्म्याचं असणारं चरित्र त्या ठिकाणी पुढे जातं. पुढे एक चक्रपाणी नावाचा असणारा राजा, त्याची असणारी पत्नी, जिचं नाव होतं उग्रा. आनंदानं थाटामाटानं त्यांचा असणारा संसार प्रपंच चालू होता. आणि हा असणारा संसार प्रपंच चालू असताना संसार प्रपंचामध्ये फक्त जमीन जुमला, पैसा, अडका, शेतीवाडी या सगळ्या गोष्टी असल्या म्हणजे सुख प्राप्त होतं असं नाही. संतान प्राप्ती होणंही गरजेचं आहे. मी पाठीमागं बोलून गेलो, राजा दशरथाला भगवान परमात्म्याने सगळ्या प्रकारचे सुख दिलेले होते, फक्त एकच सुख नव्हतं. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सगळं काही होतं पण संतान प्राप्ती नव्हती म्हणून दुःखी होते. म्हणून राज्याचा त्याग करून वनात जाणार होते, परंतु शौनकजी ऋषींचं त्या ठिकाणी आगमन झालं. शौनकजी ऋषींचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर सहज शौनक ऋषींनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, राजाच्या पत्नीला. त्यावेळेस राजानं सांगितलं, खूप दिवस झाले आमचा असणारा विवाह झाला, राज्यकारभार आम्ही बघतो, धर्मानं त्या ठिकाणी आचरण करतो, परंतु संतान प्राप्ती नाही आणि तुम्ही आता या वयात आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. शौनकजी ऋषी म्हटले, काळजी करू नका, तुम्हाला संतान प्राप्ती अवश्य होणार. त्यासाठी काय करावं लागेल? मग शौनक ऋषींनी त्यांना सूर्याची असणारी उपासना दिली, सूर्याचा मंत्र दिला. सुंदर अशा प्रकारे ती उपासना ते दोघंही पती पत्नी करू लागले. आपल्याही जीवनामध्ये वेगवेगळ्या ज्या घडामोडी घडतात, या घडामोडी घडत असताना बऱ्याच वेळेस
आपल्या दृष्टीनं अनुकूल घडामोडी न घडता प्रतिकूल घडामोडी घडतात, प्रतिकूल काहीतरी गोष्टी घडतात, जेणेकरून आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचं असणारं दुःख त्या ठिकाणी भोगावं लागतं. आणि त्यासाठी विशिष्ट काही साधू संत असतील, महाराज मंडळी असतील, बऱ्याच ठिकाणी काही दैवतांची ठाणी असतात, तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला विशिष्ट काही उपासना किंवा साधना दिली जाते. त्या असणाऱ्या साधनेच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या दुःखाची त्या ठिकाणी निवृत्ती होते. म्हणून शौनकजी ऋषींनी दिलेली सूर्याची असणारी उपासना, तसं जर बघितलं, संतांच्या कृपेच्या माध्यमातून आपल्या जीवनात पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. संतांची कृपा प्राप्त होणं गरजेचं आहे. संत भेटणंही अतिशय कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, भगवंताची जर कृपा झाली तर ती भेट होती. परी जग जेठी करुणा केली, त्या भगवान परमात्म्यानं कृपा केली तर संतांची भेट होते, आणि संतांनी कृपा केली तर भगवंताची भेट होते. आणि आपल्या जीवन मरणाचा जर अंत करायचा असेल तर याच संतांची असणारी सेवा करणं गरजेचं आहे, आणि त्या देवाचं भजन करणं गरजेचं आहे. कमीत कमी माणसानं देवाला तरी घाबरावं. मी जीवनामध्ये 2 व्यक्तींना फार घाबरतो, बाकी नाही कुणाला घाबरत. एक देव आणि दुसरे डॉक्टर. तुम्ही म्हणाल का बरं? डॉक्टर जर आपलं देव जर नाराज झाला तर तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. देव जर नाराज झाला तर डॉक्टरकडे पाठवून देतो, म्हणून देवाला घाबरतो. आणि डॉक्टरला का घाबरतो? डॉक्टर जर नाराज झाले, डॉक्टर नाराज झाले तर देवाकडे पाठवून देतात, म्हणून डॉक्टरला एक घाबरतो. म्हणून माणसानं या दोन्ही गोष्टीला घाबरलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये कशाची गरज आहे, कशाची कमतरता आहे. अनेक ठिकाणी आपण आपलं कर्म करत असताना भगवत कार्यापासून त्या ठिकाणी परावृत्त होत असतो, आणि भगवत कार्यापासून पदच्युत झाल्याच्या नंतर आपल्या असणारे जे दोष आहेत, जे दोष आपल्याला त्रास म्हणून भोगायला येतात, त्या दोषांची निवृत्ती जर झालीच नाही तर आपल्या जीवनामध्ये चांगले भोग किंवा सुख त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी साधू संतांची सेवा किंवा त्यांनी दिलेली उपासना करणं गरजेचं. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्याविचासी भावी उतराय, काय द्याविचासी भावी उतराय. काय सांगू आता संतांचे उपकार, काय उपकार आहे त्यांचे. मज निरंतर जागविती. माझ्या आयुष्यामध्ये जर मी चांगल्या कर्मापासून जर दूर जात असेल तर संत त्या ठिकाणी उपकार करतात, आपल्याला जागवण्याचं काम करतात. उठा जागे व्हारे आता, आणि काय करा? स्मरण करा पंढरीनाथा. त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करायला सांगतात, ज्या माध्यमातून आपल्या दोषांची होळी होऊन आणि आपल्याला त्या ठिकाणी सुखप्रद असणारं आयुष्य प्राप्त होतं. म्हणून शौनक मुनींनी या असणाऱ्या उग्रा आणि चक्रपाणी यांना एक सूर्याची उपासना दिली, आणि महर्षी शौनकजींनी दिलेली उपासना मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणानं दोघंही पती पत्नी करू लागले. 21 दिवसाच्या पुढचा कालावधी त्या ठिकाणी होऊन गेला. यांची असणारी साधना उपासना चालूच होती, आणि भगवान सूर्यदेवाची असणारी उपासना करून एक दिवस रात्री सूर्याच्या असणाऱ्या कृपेने सूर्यतेज तिच्या असणाऱ्या उदरामध्ये स्थापित झालं. आणि नंतर तिच्या त्या ठिकाणी लक्षात आलं की भगवान सूर्यांचं असणारं तेज आपल्या असणाऱ्या पोटामध्ये आहे. संतान प्राप्ती होणार म्हणून आनंदही वाटला.
परंतु आपल्या उदरामध्ये पती तेज नसून सूर्याचं तेज आहे याचं वाईटही वाटलं. आणि हे वाईट वाटल्यामुळं तिनं काय केलं, आपल्या उदरात प्राप्त असणारा गर्भ समुद्रामध्ये सोडून दिला. कालांतरानं तो गर्भ जन्माला आला, छोटासा बालक त्या ठिकाणी जन्माला आला. समुद्रालाही चिंता पडली, म्हणून समुद्रानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या छोट्याशा बालकाला घेतलं आणि त्याला घेऊन राजा चक्रपाणीकडे गेला. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर संपूर्ण असणारा वृत्तांत चक्रपाणी राजा आणि उग्रेला त्या ठिकाणी सांगितला. आणि त्याचा असणारा जन्म समुद्रामधून झाला. समुद्राला अजून एक शब्द आहे सिंधू, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं सिंधू. पुढे हा असणारा सिंधू मोठा होतो आणि मोठा होत होत त्या ठिकाणी आपण स्वतः शक्ती संपन्न व्हावं म्हणून तप करतो. तपाच्या माध्यमातून अधिकार, शक्ती, पावर त्या ठिकाणी त्याला प्राप्त होते. आणि त्या तपाच्या माध्यमातून सर्वत्र मला विजयच प्राप्त होवो असा असणारा आशीर्वाद त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. ब्रह्मलोक असेल, अर्थात सत्यलोक असेल, विष्णुलोक असेल, कैलास असेल, पृथ्वी, पाताळ, सगळ्या असणाऱ्या लोकांमध्ये यानं हाहाकार करून टाकला, सगळ्यांना त्रस्त करून टाकलं. काय करावं लोकांना, देवांना, साधूंना काही समजेना. गंडकी नावाच्या असणाऱ्या नगरीमध्ये सगळ्या देवांना बंदिस्त करून टाकलं. जसं रावणानं सगळे देव बंदिस्त टाकले होते 33 कोटी देव, तसं यानं सगळ्या देवांना त्या ठिकाणी बंदिस्त करून टाकलं गंडकी नगरीमध्ये. आणि त्या बंदिस्त नगरीमध्ये सगळे असणारे देवता असतील, बाहेर असणारे ऋषी मुनी साधू असतील, सर्वांनी भगवान गणेशांची आराधना त्या ठिकाणी सुरू केली. गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. सर्वांनी भगवान गणेशाची आराधना सुरू केली. हे गजानना, हे गजानना, आम्हाला भेट दे, आमचं असणारं दुःख, आमचं असणारं कष्ट त्याचं त्या ठिकाणी हरण कर. सगळे देवता, ऋषीमुनी भगवान गजाननांची आराधना करू लागले. गजानना 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 गजानना. यही विनती तुमसे गणराया, यही विनती तुमसे गणराया, रहना साथ मेरे गजानना 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 टाळी टाळी गजानना गजानना गजानना. हे गजानन भगवान, जर तुमची साथ आम्हाला असेल तर आमच्या जीवनामध्ये कसलीही कमतरता राहणार नाही. म्हणून तेव्हा तुम्ही आमच्यावरती कृपा करा गजानना, तुम्ही आमच्यावरती कृपा करा.
जब तुम हो साथ मेरे मेरा मन नहीं घबराता, उंगली मत छोड़ो तुम एक कदम न चल पाता। जब तुम हो साथ मेरा मन नहीं घबराता, उंगली मत छोड़ो तुम एक कदम न चल पाता। गणराया 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 श्री गजानना 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 गजानना। सर्व असणारे ऋषी मुनी देवता भगवान गणरायांना सांगतात, हे गणराया, इथून मागे तुम्ही अनेक अवतार घेतले, अनेक अवतार घेऊन आपल्या असणाऱ्या भक्तांचं कल्याण केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आनंद दिला, खुशिया दिल्या। तेरे दर से गणराया खुशियाँ मुझको मिली, मेरे उजड़े दिल की तूनी कलियाँ भी खिली। तेरे दर से गणराया खुशियाँ मुझको मिली, मेरे उजड़े दिल की खुशियाँ भी मिली। गणराया 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 श्री गजानना 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 इतर असणारे आपले नाते, इतर असणाऱ्या सगळ्या गोष्टी, देवा हे सगळं काही खोटं आहे, आम्हाला माहिती आहे, फक्त तुम्हीच आमचं असणारं संकट, त्या संकटाचं निवारण करू शकता। इतर सगळ्या असणाऱ्या जीवनातील गोष्टी खोट्या आहेत। झूठे रिश्ते नाते और जग ने ठुकराया, तेरा ही दर ऐसा जो मेरे मन को भाया। झूठे रिश्ते नाते और जग में ठुकराया, तेरा ये दर ऐसा जो मन को है भाया। गणराया 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 श्री गजानना 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 गजानना। सगळे असणारे ऋषी मुनी भगवान परमात्म्याला सांगतात, अरे आम्ही तुझेच दास आहोत, आमच्यावरती कृपा कर देवा, आमच्यावरती कृपा कर। तेरा दास हूँ गणराया आकर मुझे संभालो, अपने इन भगतन को गणराया अपना लो। तेरा दास हूँ गणराया आकर मुझे संभालो, अपने इस भक्तों को गणराया अपना लो। गणराया 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 श्री गजानना 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 गजानना। सर्वांनी त्या ठिकाणी भगवान गणेशाला वंदना केली, भगवान गणेशाची स्तुती केली आणि मग त्यावेळेस भगवान गजाननानं मी पार्वती मातेच्या असणाऱ्या घरी अवतार कार्य संपादन करेल आणि तुमचं असणारं कार्य त्या ठिकाणी पूर्ण करेल। आणि म्हणून परवा आपण ज्या गणरायाचा जन्मोत्सव केला आणि काल ज्यांचा असणारा विवाह सोहळा केला, या गणरायाच्या रूपानं भगवान गजाननांनी अवतार घेतला। कशा करता? हा असणारा सिंधू दैत्यासारखं कृत्य करायला लागला, होता राजाचा पुत्र परंतु वर प्राप्त करून दैत्यासारखं कृत्य करू लागला, म्हणून त्याचं सिंधू दैत्य नाव पडलं। आणि या सिंधू दैत्याला मारण्यासाठी भगवान गजानन त्या ठिकाणी जन्माला आले। आपलं असणारं कार्य साधण्यासाठी भगवान गजानन
अवतार कार्य संपादन करून हा असणारा जो सिंधू दैत्य आहे याच्याशी युद्ध करतात. युद्ध करून त्याचा त्या ठिकाणी वध करतात, त्याला मारून टाकतात. आता हा सिंधू मेला, पण त्याचे असणारे जे माता पिता होते चक्रपाणी आणि उग्रा, त्यांना त्या ठिकाणी दुःख झालं. दोघंही त्या ठिकाणी गजाननाला शरण आले आणि दोघंही गजाननाला शरण येऊन त्या ठिकाणी विनवणी करू लागले, देवा आमच्या पुत्राला मारलं, तुम्ही आमच्यावरती कृपा करा. आता आम्ही कुणाच्या सहाऱ्यानं जगायचं? असं करा, तुमची कृपा आम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही आमच्या घरी चाला. आणि मग त्यावेळेस भगवान गजानन उग्रा आणि चक्रपाणी यांची असणारी विनवणी ऐकून त्यांच्या घरी गेले. अनेक दिवस त्या ठिकाणी राहिले आणि पुढे उग्रा चक्रपाणी यांना भेटले, पार्वती माता महादेव यांना भेटले आणि सगळ्यांना भेटून ह्या गणेशांनी आपलं असणारं अवतार कार्य त्या ठिकाणी संपवलं. बोलिये गजानन जी भगवान की जय. अशा पद्धतीने हा असणारा अवतार त्या ठिकाणी संपला. पुढे ब्रह्माजी सांगतात व्यास महर्षींना, एकदा काय झालं, मी झोपलेलो होतो आणि झोपलेलो असताना मला जांभई आली. जांभई असं जे आपण करतो मोठ्यानं झोप झाल्यावर किंवा कधी कधी मध्ये पण होतं, अशी जांभई आली आणि त्या जांभईच्या माध्यमातून एका पुत्राची उत्पत्ती झाली. एक छोटासा असणारा बालक त्या ठिकाणी जन्माला आला आणि तो असणारा बालक पूर्णतः त्या ठिकाणी लाल होता. सिंदूरचा जसा कलर असतो ना, सिंदूर, असा लाल कलर त्या असणाऱ्या बालकाचा होता. त्याला विचारलं, तू कोण? म्हणे मी तुमचाच पुत्र. म्हणे असं, तू तर पूर्ण लाल आहे. म्हणे हो, मी सिंदुरासारखा लाल आहे. ठीक आहे, सिंदुरासारखा लाल आहे ना, मग तुझं नाव सिंदूर. त्याचं नाव ठेवलं सिंदूर. आणि या सिंदुराला भगवान ब्रह्मदेवाने आपला पुत्र आहे म्हणून एक वर दिला. जा, तुला एक वर देतो, तू ज्याला कोणाला आलिंगन देशील तो मरून जाईल, भस्म होईल. पुत्राला आनंद झाला आणि आसुरी किंवा दैत्य बुद्धीचे जे लोक असतात किंवा आसुरी बुद्धीचे असणारे जे लोक असतात, त्यांना कितीही समोरच्यानं त्या ठिकाणी त्याच्यासाठी चांगलं करू द्या, चांगलं कर्म करू द्या, याचं कल्याण करू द्या, पण आसुरी वृत्तीचा असणारा व्यक्ती नेहमी कृतघ्नच असतो. अगदी भस्मासुरासारखंच यानं पहिलं भगवान ब्रह्मदेवालाच आलिंगन द्यायला चालला. भगवान ब्रह्मदेव म्हणले, अरे काय कृतज्ञ आहेस तू, तुला काही आहे का नाही? तुला असणारा वर मी दिला, मी तुझा बाप, माझा तू पुत्र, मलाच मारायला लागला. म्हणे मग आता वराची प्रचिती घेऊ द्या ना, मला मरत्या का नाही बघू द्या ना. भगवान ब्रह्मदेव पुढे आणि हा असणारा सिंदूर भगवान ब्रह्मदेवाच्या पाठीमागे. असं करत करत भगवान ब्रह्मदेव सत्यलोक सोडून त्या ठिकाणी विष्णू लोकामध्ये गेले. आणि विष्णू लोकामध्ये गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंना सर्व हकीकत सांगतात. तोपर्यंत हा असणारा सिंदूर त्या ठिकाणी येऊन ठेपतो. भगवान विष्णू सांगतात, तुझ्याशी आम्ही नाही युद्ध करू शकत, तुझ्याशी आम्ही लढू पण शकत नाही. तुझ्याशी लढणारे फक्त एकच आहे, भगवान महादेव. तेच फक्त तुझ्याशी त्या ठिकाणी युद्ध करू शकतात. आणि मग तिथून त्या ठिकाणी तो यांचा ऐकून कैलासावरती जातो. कैलासावरती महादेव त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. त्यांचं ध्यान चालू आहे. म्हटले चालू दे यांचं ध्यान असंच. पार्वती मातेला बघितलं, सुंदर त्या ठिकाणी पार्वती माता त्या बसलेल्या. पार्वती मातेलाच उचलून घेऊन चालला पळून. भगवान महादेव ध्यानस्थ बसलेले आहेत. आता ही काळजी पडली आपल्या मातेची पुत्राला, भगवान गजाननाला. भगवान गजानन लगेच तत्पर त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि नंतर इतर देवतांकडून महादेवालाही समजलं. महादेव त्या ठिकाणी ध्यानातून बाहेर आले. महादेव सुद्धा त्या ठिकाणी आले. भगवान गजानन सुद्धा अतिशय हुशार देवता. महादेव त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना हे वृत्तांत समजला आणि यालाही कळालं की गजानन हिचा पुत्र आहे. महादेव हिला वाचवण्यासाठी आले, पार्वतीला द्यायला तयार नाही. भगवान गजानन म्हणतात, अरे तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्या स्त्रीची कशाला हाल करता? असं करा, त्या स्त्रीला तुम्ही मोकळं सोडा, तुम्ही दोघं जण युद्ध करा. तुम्ही युद्ध केल्याच्या नंतर जो जिंकेल ना त्यानं ती स्त्री घ्या. त्या असणाऱ्या सिंदुराला ते मान्य होतं. मान्य करून त्या ठिकाणी भगवान महादेव आणि तो असणारा सिंदूर त्यांचं असणारं युद्ध चालू होतं. त्याला सिंदुरासुरही म्हणतात. सिंधू समुद्रातून झालेला तो वेगळा आणि हा ब्रह्मदेवाच्या जांभईतून निर्माण झाला
पूर्णतः सिंदुरासारखा लाल होता म्हणून हा सिंदूर, सिंधू दैत्य आणि हा सिंदूर आसूर, सिंदुरासूर. भगवान महादेव आणि सिंदुरासुराचं असणारं युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये त्याला हरवण्याच्या अनुषंगानं भगवान गजाननानं आपला असणारा परशु त्या ठिकाणी मध्ये फेकला. महादेवानं आपला त्या ठिकाणी त्रिशूल फेकला. त्याच्या असणाऱ्या प्रहाराच्या माध्यमातून याच्या असणाऱ्या शरीराला इजा झाली, त्रास होऊ लागला, पीडा होऊ लागली. आता आपण यांच्याशी पुढे युद्ध करू शकत नाही म्हणून तिथून त्या ठिकाणी त्या सिंदुरासुरानं पळ काढला आणि पळ काढून हा असणारा सिंदुरासूर पृथ्वीवरती गेला आणि पृथ्वीवरती जाऊन तिथं राहू लागला आणि तिथं सगळ्या असणाऱ्या साधू ऋषीमुनी यांना त्या ठिकाणी त्रास देऊ लागला. याच्या उद्धाराकरता पुन्हा देवतांनी भगवान गजाननाची आराधना केली आणि पुढे भगवान गजानन, आता हा असणारा वृत्तांत पार्वती मातेला स्वतःच्या उदरातून पुत्रप्राप्ती होणार नाही त्याच्या अगोदरचा असणारा प्रसंग आहे. कल्पकल्पांती कथांमध्ये त्या ठिकाणी भेद आढळतो. म्हणून भगवान गजाननानं सगळ्या देवतांना सांगितलं, पार्वती मातेच्या उदरी मी त्या ठिकाणी अवतार कार्य संपादन करेल, अवतार घेईल आणि त्यावेळेस या असणाऱ्या सिंदूर दैत्याचा त्या ठिकाणी मी उद्धार करेल. आणि मग पार्वती मातेचंही असणारं तप त्या माध्यमातून आणि सर्व देवतांची असणारी तपश्चर्या, भगवान गजाननाची असणारी आराधना त्या माध्यमातून भगवान गजानन पार्वती मातेच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला येतात. श्री गजानन भगवान की जय. भगवान गजानन पार्वती मातेच्या घरी त्या ठिकाणी जन्माला आले, परंतु जन्माला आल्याच्या नंतर तिथं नाही थांबले. भगवान गणेशाने नंदीला आज्ञा दिली की मला इथं ठेवू नको. वरेण्य नावाचा असणारा एक राजा आहे, त्याच्या घरी त्याची असणारी राणी ती प्रसूत झाली. ती प्रसूत झाल्याच्या नंतर तिला झालेला मुलगा एका राक्षसानं मारून टाकला. म्हणून त्या आईला त्या ठिकाणी बालकाची गरज आहे. म्हणून भगवान गजाननानं नंदीला सांगितलं की मला इथं ठेवू नको, मला काय कर, वरेण्य राजाचा घरी ने. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये जन्माला आले, जन्माला आल्या आल्या भगवान परमात्म्यानं आपल्या मातापित्यांना सांगितलं काय, मला इथं ठेवू नका, काय करा मग, नंदाच्या घराला न्या. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, 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 नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. माया उपजली येथे ठेवी मज आणि येथे, माया उपजली येथे ठेवी मज आणि येथे, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्या मातापित्यांना सांगितलं मला इथं ठेवू नका, नंदाच्या घरी नेऊन ठेवा, तसं भगवान गजाननानं नंदीला आज्ञा दिली मला इथं ठेवू नका. मातेचं असणारं प्रेम, मातेनं त्या ठिकाणी भगवान गजाननाला जवळ घेतलं. छोटूस असणारं लेकरू त्या ठिकाणी, आता जन्म झाल्याच्या नंतर थोडाच्या असणाऱ्या कालावधीत छोटंसं असणारं बाळ त्या ठिकाणी रडत असतं. माता त्या ठिकाणी त्याचं अंगाई गीत वेगवेगळ्या माध्यमातून गात असते आणि माता भगिनींची गीतही फार गोड असतात काही काही. जू 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 रडते माझे बाळ कान्हे समजावी ताराहिना, रडते माझे बाळ कान्हे समजावी ताराहिना, रडते माझे बाळ कान्हे समजावी ताराहिना, रडते माझे बाळ कान्हे समजावी ताराहिना. जू 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 जू
रडते माझे बाळ तारी समजावी ताराहीना 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 पार्वती मातेनं सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी अंगाई गीत गायलं, बाळाला झोपी लावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर गजाननाच्या आज्ञेनं नंदीनं गजाननाला तिथून त्या ठिकाणी उचललं आणि वरेण्य नावाचा असणारा राजा त्याच्या घरी त्याच्या असणाऱ्या राणीजवळ नेऊन ठेवलं. राणीचा पुत्र राक्षसानं पळून त्या ठिकाणी मारून टाकला होता. नंतर सर्वांना कळालं वरेण्य राजाची असणारी राणी प्रसूत झाली आणि तिच्याजवळ कुणीतरी छोटासा एक बालक म्हणजे जन्माला आलेला बालक आहे, परंतु त्याचा असणारा देह काहीतरी वेगळाच आहे. तर गजाननाला त्या ठिकाणी हत्तीचं असणारं मस्तक, गज आनन, आनन म्हणजे मस्तक, गज म्हणजे हत्ती, विचित्र पद्धतीचा असणारा बालक त्या ठिकाणी दिसला. विचित्र बालक होता म्हणून वाईट वाटलं आणि या बालकाचं संगोपन आपण करायला नको म्हणून वरेण्य राजानं त्या बालकाला सैनिकांकरवी वनामध्ये सोडून दिलं. वनात सोडून दिल्याच्या नंतर वनामध्ये पराशर नावाच्या ऋषींचा असणारा आश्रम होता. त्या आश्रमाच्या बाजूला छोट्याशा मुलाचा रडण्याचा आवाज आला. पराशर मुनींनी गजाननाला आपल्या असणाऱ्या आश्रमामध्ये आणलं आणि दैवी प्रसाद म्हणून त्या ठिकाणी गजाननाची सेवा शुश्रूषा त्या ठिकाणी करू लागले, संगोपन करू लागले. जिथे पराशर मुनींचा आश्रम होता त्याच आश्रमाच्या बाजूला एक उंदीर धान्याची, पिकाची, सगळ्याच पद्धतीची त्या ठिकाणी नासाडी करत होता आणि कोणाच्यानेही त्या ठिकाणी तो असणारा उंदीर, मूषक आकळल्या जाऊ शकत नव्हता. व्यासजी महाराज म्हणतात, एवढा बलशाली कसा होता तो असणारा मूषक, तो असणारा उंदीर, की कुणाच्यानंही त्या ठिकाणी आकळला जाऊ शकत नाही असं. मग ब्रह्माजी पुन्हा पूर्ववृत्तांत सांगतात. एकदा इंद्राच्या असणाऱ्या सभेमध्ये क्रौंच नावाच्या असणाऱ्या गंधर्वाकडून वामदेव नावाच्या ऋषींना पाय लागला. पाय लागल्याच्या नंतर वामदेव ऋषी नाराज झाले, शाप देऊन टाकला, जा मूषक होशील. आणि तो असणारा क्रौंच गंधर्व मूषक होऊन या असणाऱ्या वनामध्ये आला. त्या वनामध्ये त्या ठिकाणी नासाडी करू लागला. कोणाच्यानेही त्या ठिकाणी तो आकळल्या जाऊ शकत नव्हता. हळूहळू भगवान गजानन मोठे झाले आणि भगवान गजाननानं छोट्याशा दोरीच्या माध्यमातून फक्त पाश टाकला आणि त्या असणाऱ्या मूषकाला आपल्या असणाऱ्या कंट्रोलमध्ये ठेवलं, आपल्या ताब्यात घेतलं. आणि मग तो असणारा मूषक त्या ठिकाणी करुणा भाकू लागला, देवा माफ करा मला. भगवान गजाननांची विनवणी करू लागला. भगवान गजानन त्यानं आपली केलेली स्तुती ऐकून प्रसन्न झाले. असं बरं ठीक आहे, माफ केलं तुला, पण माग तुला काहीतरी वर मागून घे. वरमृही सांगितलं, म्हणे देवा मला काही नका, फक्त माझ्याकडून तुमची सेवा घडावी असं काहीतरी मला द्या. मग त्यावेळेस भगवान गजानन म्हणतात, माझं वाहन होशील?
म्हणे कधी पण तयारी आहे, तुमच्या सेवेसाठी हा असणारा देह मला समर्पित करायचा आहे. आणि मग तिथून पुढे तो असणारा मूषक भगवान गजाननांचा वाहन झाला. म्हणून मूषक की सवारी जे भगवान गजाननाला आपण म्हणतो ते इथपासून पुढे त्या ठिकाणी भगवान गजानन उंदरावरती बसून आपला असणारा प्रवास करू लागले. बोलिये गजानन जी भगवान की जय. नंतर पुढे पराशर मुनींना आपल्या असणाऱ्या अवताराचं प्रयोजन भगवान गणेशांनी सांगितलं. आणि प्रयोजन सांगून पुढे हा असणारा सिंदुरासूर जो आहे, या सिंदुरासुराला मारण्यासाठी मी जन्माला आलो असं सांगितलं. आणि सिंदुरासुराशी युद्ध करण्यासाठी भगवान गजानन गेले. सिंदुरासूर आणि भगवान गजानन यांचा असणारा युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. सिंदुरासूर तिकडनं एक अस्त्र टाकतो, इकडनं भगवान गजानन एक अस्त्र टाकतात. दोघांच्या अस्त्रांची टक्कर झाल्याच्या नंतर संपूर्ण सृष्टीमध्ये त्या ठिकाणी मोठा दान दिशा आवाज व्हायचा. जसा फटाकड्यांचा आवाज आपल्या जवळ झाल्याच्या नंतर आपल्याला जसा दणका बसतो, तसा संपूर्ण सृष्टीमध्ये तो असणारा त्या अस्त्रांचा दणका बसू लागला. घनघोर अशा प्रकारचं असणारं युद्ध चालू झालं. कधी गजाननाचं अस्त्र भारी पडायचं, तर कधी सिंदुरासुराचं असणारं अस्त्र भारी पडायचं. आणि असं करत करत हे युद्ध चालू असताना गजाननानं संधी साधून असं अस्त्र चालवलं की त्या अस्त्राची तोड सिंदुरासुराजवळ नव्हती. ते अस्त्र चालवलं, ते अस्त्र चालून त्याला त्या ठिकाणी त्या मायेमध्ये बांधलं गेलं आणि त्या असणाऱ्या असुराला दाबलं. तो होता पूर्णतः लाल. तो लाल असणारा असुर गजाननानं काखे दाबल्याच्या नंतर त्याचा लाल कलर तो असणारा रंग गजाननाच्या तोंडावरती उडाला, संपूर्ण अंगावरती उडाला. तिथून पुढे गजाननाला एक नाव प्राप्त झालं, सिंदूरवदना. बोलिये सिंदूरवदन गजानन भगवान की जय. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भगवान गजाननानं सिंदुरासुराचा सुद्धा त्या ठिकाणी वध केला. आता पुढील असणारी एक छोटीशी कथा, थोडीशी झाकी आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. त्या माध्यमातून आपण ती कथा बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे एक 15 मिनिटं उशीर झाला. आपण 8:30ला उठायचो, हरकत नाही. तरी पण थोडंसं 10-5 मिनिटं इकडे तिकडे सर्वांनी 2 मिनिटं करता आपल्या जागेवरती उभे राहा. सुंदर अशा प्रकारे रोजच्या नियमाप्रमाणे आपल्या हातानं टाळी आणि मुखानं भजन करत गजाननाचं भजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. गजानना हो गजानना, 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 गजानना गजानना श्री गणराया, गजानना गजानना श्री गणराया, गजानना गजानना श्री गणराया, गजानना गजानना श्री गणराया, गजानना गजानना आनंद देना, गजानना गजानना परमानंद देना, गजानना गजानना आनंद देना, गजानना गजानना परमानंद देना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना. तुम भी बोलो गजानना, हम भी बोले गजानना, हम भी बोलो गजानना, हम भी
भी बोलो गजानना, हम भी बोले गजानना, तुम भी बोलो गजानना, हम भी बोले गजानना। हम सब मिलकर बोले श्री गजानना, गजानना गजानना श्री गणराया। गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना। गणपति राया पढ़ते ने पाया, कैसा गो मागने काय मागो मागने रे देवा, काय मागो मागने रे। गणपति राया तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे। हेच माझं साधन रे देवा, हेच माझं वागण रे। हरि बोल। नाही नावास सायास केले, करिया केला नाही गेले, करी मनात मी तुझे, तुझ्या भक्तीने आता सुखाले। भरले घरात करले रे आंगण, हेच माझं सांगण रे, हेच माझं सांगण रे, हेच माझं सांगण रे, हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं सांगण रे। गणपती राया पडते मी पाया, हेच माझे मागण रे, हेच माझं मागण रे देवा, हेच माझं मागण रे। हरि बोल। मेरे बाप्पा गजानन गणराया, मेरे बाप्पा गजानन गणराया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है। मेरे बापा गजानन गणराया, मेरे बापा गजानन गणराया, तेरा जलवा कहाँ पर नहीं, तेरा जलवा कहाँ पर नहीं। लोग पीते हैं पी के गिरते हैं, हम भी पीते हैं गिरते नहीं है। लोग पीते हैं पी के जीते हैं, हम भी पीते हैं गिरते नहीं है। हम तो पीते हैं, हम तो पीते हैं, हम तो पीते हैं, हम तो पीते हैं, हम तो पीते हैं सत्संग का प्याला। ये अंगूरी पानी नहीं है, अंगूरी पानी नहीं है। मेरे बापा गजानन गणराया, मेरे बापा गजानन गणराया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है। टाळी टाळी सर्वांची टाळी, जय हो। सजलियात ही पुण्य नगरी, सजलियात ही पुण्य नगरी। वो कोणती नगरी? येवला नगरी।
येवला नगरी मध्ये कुठे बुरुड गल्ली 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 सजली आज ही पुण्य नगरी सजली आज ही पुण्य नगरी बुरुड गल्ली बुरुड कोणती नगरी थांबा यांना कळू द्या सगळ्यांना अहो कोणती नगरी सजली सुंदर अशी लाइटिंग सुंदर अशी कथा येवला नगरी सजली येवला नगरी मध्ये कुठे सजावट झाली बुरुड गल्ली 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 जाऊ येवला नगरीला जाऊ येवला नगरीला माझ्या बाप्पाच्या या चरणी वंदन करायला जय हो माझ्या बाप्पाच्या या चरणी वंदन करायला माझ्या बाप्पाच्या या चरणी वंदन करायला माझ्या बाप्पाच्या या चरणी वंदन करायला पशु पक्षांनी केला बोलबाला धरणी मातेला आनंद झाला पशु पक्षांना केला बोलबाला उथळून सारे हे बोला गणराया जय हो उथळून सारे हे बोला गणराया बोला जय हो उथळून सारे हे बोला गणराया सर्वांनी जाऊ जाऊ येवला नगरीला गणपती बाप्पा मंगलमूर्ती माझ्या बाप्पाच्या या चरणी वंदन करायला जीवेश्वराच्या या चरणी वंदन करायला माझ्या बाप्पाच्या या चरणी वंदन करायला ईश्वराच्या या चरणी वंदन करायला माझ्या बाप्पाच्या या चरणी वंदन करायला जीवेश्वराच्या या चरणी वंदन करायला भगवान की जय ईश्वर भगवान की जय गणेश महापुराण की जय आज के आनंद की जय असणारी कथा श्रवण करणार आहोत धौम्य नावाचे असणारे ऋषी लक्ष द्या इकडे सर्वांनी बसून घ्या पटकन खाली बसून घ्या धौम्य नावाचे असणारे ऋषी त्यांचा असणारा मुलगा मंदार तो असणारा मंदार शौनक मुनींकडे विद्याभ्यास करण्यासाठी जात होता तुमचं लक्ष आहे का सगळ्यांचं हा इकडे बघा सर्वांनी शौनक मुनींकडे विद्याभ्यास करण्यासाठी जात असताना औरस नावाच्या ऋषींचा असणारा मुलगा मंदार आणि धौम्य नावाच्या ऋषीची असणारी मुलगी जिचं नाव होतं शमिका ही असणारी शमिका मोठी झाली उपवर झाली लग्नायोग्य झाली तिच्या लग्नाचा विचार चालू झाला तिचे असणारे वडील धौम्य ऋषी त्यांनी विचार केला शौनक मुनींकडे जो धौम्य मुनींचा असणारा मुलगा मंदार शिक्षण घेत आहे अतिशय हुशार आहे वेदशास्त्र संपन्न आहे मग आपली असणारी मुलगी आपण यालाच देऊया त्याच्याशी बोलणी केली माता पित्यांशी बोलणी केली आणि दोघांचा असणारा विवाह ठरला नवे नवे सुंदर असं आयोजन करून तो असणारा विवाह सोहळा देखील त्या ठिकाणी पार पडला
विवाह सोहळा पार पडल्याच्या नंतर सुंदर अशा प्रकारे यांचा असणारा संसार प्रपंच सुरू झाला, संसाराचा असणारा गाडा सुरू झाला. गृहस्थ आश्रमामधून आपलं ब्रह्मचारी आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. ब्रह्मचारी आश्रमाचे असणारे सगळे कर्तव्य नियम, सगळ्या गोष्टींचं असणारं ज्ञान आपल्या असणाऱ्या पित्यांकडून दोघांनाही त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून सुंदर अशा प्रकारे त्यांचा असणारा संसार प्रपंच चालू. दोघांचेही असणारे वडील ऋषीच होते. एकाचे औरस ऋषी पिता मुलाचे आणि मुलीचे पिता धौम्य ऋषी. पित्यानं सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे गृहस्थाश्रम कसा सांभाळावा, दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः संसारिका करता असणारे धर्म सगळे त्या ठिकाणी त्यांना शिकवले. आपणही आपला संसार प्रपंच करत असताना आपला धर्म आहे. संसार प्रपंच करणाऱ्या व्यक्ती करता परमार्थाच्या अनुषंगाने व्यक्तीचा असणारा धर्म म्हणजे भगवान परमात्म्याची असणारी भक्ती करणं, आणि संसाराच्या अनुषंगाने पारलौकिक असणारा धर्म की संसाराचे जे त्याचे जे कर्तव्य आहे ते असणारे कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडणं. आणि या सगळ्या असणाऱ्या कर्तव्याचं पालन करून ज्याचा संसार प्रपंच चालू असतो तो व्यक्ती त्या ठिकाणी सुखी ठरत असतो. मग त्यामध्ये संत पूजन असेल, धर्माचं पालन असेल, ब्राह्मण पूजन असेल, गोमातेचं पूजन असेल, दान करण्याचा त्या ठिकाणी आपला धर्म असेल. धर्मानं तुमच्या आमच्या कल्याणाच्या अनुषंगाने जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या, जेवढे काही नियम सांगितले, या सगळ्या गोष्टींचं असणारं पालन ज्याच्या जीवनामध्ये आहे, धर्माचं पालन ज्याच्या जीवनामध्ये आहे, निश्चित त्याच्या असणाऱ्या जीवनामध्ये संसाराच्या अनुषंगानं आवश्यक असणारे सुख समाधान त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्राप्त होतात. ब्राह्मण असेल, संन्यासी असेल, साधू संत असेल, यांची असणारी सेवा शुश्रूषा चला पटकन आणा त्यांना. संसाराच्या अनुषंगाने असणारे सगळे असणारे कर्तव्य. कारण काय होतं, वेळ जास्त झाला का तुमचंही चित्त लागत नाही. आताच येतील मगच येतील, कुठून येतील, कशी येतील, आजची सजावट काय असेल, रोजची सजावट काय असेल. आणि आपल्याला झाकीवाले भी फार छान लाभले बरं. नाही तर इतर झाकीवाले स्वतः त्या ठिकाणी पात्र घेत नाहीत. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी मंदार आणि शमिका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोघाही उभयतांचा सुंदर असा संसार प्रपंच त्या ठिकाणी सुरू होता. आपल्या आपल्या आसनावर त्या ठिकाणी दोघ जण बसले आणि सुंदर अशा प्रकारे आपल्या असणाऱ्या संसाराच्या अनुषंगाने हितगुज साधतात. या हितगुजामध्ये धर्म, धर्माचं पालन, या सगळ्या असणाऱ्या गोष्टींची चर्चा. आणि माणसं बघा, कधी कधी लग्नाला भरपूर जरी वर्ष झाले तरी लग्नाच्या जुन्या गोष्टी काढतात. बायकोशी बोलताना, गुलू गुलू बोलताना कधी कधी आठवतं. एक जण असंच म्हणे, का ग तुला आठवतं का? दोघांचं चर्चा चालू होती, यांची नाही सांगत बरं का. एक जण आणि त्याची असणारी पत्नी अशी बसली आणि तो सहज म्हणलं, का ग तुला आठवतं का मी तुला पाहायला आलो होतो. त्याला तेव्हाच आठवलं. म्हणे हो आठवतं ना. म्हणे काय आठवतं? म्हणजे काही नाही, तुम्ही आले होते, सगळे पाहुणे मंडळी बसले होते, आमच्या घरामध्ये जास्त जागा नव्हती आणि मागच्या भीतीला सगळ्या त्या ठिकाणी भुईमुग निघाल्यामुळं 5-25 त्या ठिकाणी गोण्या शेंगा भरून वरती अशा ठेवल्या होत्या थप्पे लावून. म्हणजे बरं, मग पुढं काय झालं? म्हणजे तुम्ही आले तिथं बसले. आता पूर्वीच्या काळी तेव्हा खुर्च्या काही नव्हत्या, तुम्ही त्या गोण्यांच्या वळचणीला त्या थप्पेला असे पाठ लावून बसले. बाकीचे पाहुणे असे बसलेले, प्रश्न विचारणारे समोर बसले. आणि मी तिकडनं पाणी घेऊन आले, तांब्या घेऊन आले. माझा एक पाय घरात, एक पाय दारात. माझ्याकडे पाहिलं तुम्ही अशी मान वर केली, गोणीच्या मागच्या शेंड्याला जसा तुमचा शेंडीचा धक्का लागला डोक्याचा, जशी थप्पी पडल्या की तुमच्या बोकांडी, सगळं आठवतं म्हणे मला. असं आठवतं माणसाला कधी कधी जुन्या गोष्टी, काय गमती घडल्या होत्या. तसं हे दोघं असे गप्पा करत बसले होते. आणि या दोघांच्या गप्पा चालू असताना समोरून भगवान गजाननाचे असणारे भक्त भृशुंडी ऋषी
भगवान गजाननाचं ध्यान करून आपण म्हणतो बघा, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की आपोआप आपण त्या गोष्टीला प्राप्त होतो. देव पहावयासी गेलो तेथे देवचे होऊन ठेवलो. ते तसं भृशुंडी ऋषीनं भगवान गजाननाचा ध्यास घेतला, इतकी भक्ती केली, इतकं तप केलं, इतकं त्या ठिकाणी ध्यानधारणा केली की त्यांना गजाननासारखं स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं असणारं नाक असं सोंडीवानी तयार झालं, लांबलं, म्हणून भृशुंडी त्यांचं असणारं नाव. ते मोठं असणारं नाक, त्यांची असणारी ते सोंड असं बघून हे दोघं गप्पा मारता मारता त्यांच्याकडे पाहून हसले. म्हणे हे काय तोंड आहे त्यांचं, बघ ना काय तोंड आहे, असं म्हणून हसले. भृशुंडी ऋषींनी ऐकलं तर म्हणे, असं मला हसताना तुम्ही दोघं एवढे सुंदर रूपवान दिसता, तुम्ही रूपवान आहात म्हणून मला हसता की काय? जा, तुम्हाला दोघांनाही शाप देतो, दोघंही वृक्ष व्हाल. आणि वृक्ष झाले असा शाप दिल्याच्या नंतर दोघं माफी मागतात आणि आपल्या मार्गाला त्या ठिकाणी निघून जातात, ऋषींची याचना करतात. काय करावं काही समजे ना. एवढा सुंदर प्रपंच त्या ठिकाणी आपला चालू होता, व्यवस्थितरित्या संसार प्रपंच चालू होता. एका ऋषींची थोडीशी अवेलना झाली, त्या ठिकाणी आपल्याकडून काहीतरी चुकीचं कर्म घडल्या गेलं, त्या माध्यमातून आपल्याला हा शाप भेटला. पुढे चालून हेच असणारे दोघं जण त्या ऋषींच्या असणाऱ्या शापामुळे 2 वृक्ष झाले. या ठिकाणी 2 वृक्ष ठेवलेत. शमिकाचा झाला वृक्ष शमी आणि मंदारचा वृक्ष झाला मंदार. अशी 2 असणारे वृक्ष तयार झाले. मग या दोघांच्याही असणाऱ्या वडिलांना काळजी पडली. धौम्य ऋषी आणि औरस ऋषी दोघांनीही 12 वर्ष भगवान गजाननाची आराधना केली. आमच्या मुलांना पूर्वीसारखं रूप द्या म्हटले. म्हणे पूर्वीसारखंच रूप देऊ शकत नाही. त्यांना शापाच्या माध्यमातून वृक्ष केलं आणि मंदारच्या वृक्षावरती कोणताही पक्षी बसणार नाही असाही शाप त्या ठिकाणी भृशुंडींचा होता. माझ्या भक्ताचा शाप त्या ठिकाणी विफल तर होणार नाही, परंतु तुम्ही तप केलं म्हणून आणि त्यांनीही माफी मागितली म्हणून त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी मी एक करू शकतो. म्हणे काय? म्हणे मंदारच्या वृक्षावरती कोणताही पक्षी बसणार नाही ना, मी त्याच्या खाली वास्तव्य करेन. आणि जो कोणी शमी वृक्षाचं पान वाहून माझी त्या ठिकाणी सेवा करेल त्याच्यावरती त्या ठिकाणी माझी कृपा त्याला प्राप्त होईल. अगदी सहजगत्या मंदार वृक्षाच्या खाली शमीपत्र वाहून भगवान गजाननाची आपल्याला कृपा त्या ठिकाणी प्राप्त होते. अशा पद्धतीनं शमी वृक्ष आणि मंदार वृक्ष यांची असणारी कथा व्यासजी महाराज भगवान ब्रह्मदेवांकडून श्रवण करतात. अशा अनेक कथा श्रवण करत करत भगवान महोत्कटानं जे अवतार कार्य संपादन केलं होतं त्यांनीही काशीराजाच्या घरी अनेक वर्ष राहिले आणि अनेक वर्षानंतर काशीराजाच्या घरून पुन्हा आपल्या असणाऱ्या माता पित्याकडे आदिती आणि कश्यप यांच्याकडे गेले. त्यांचा निरोप घेतला आणि महोत्कट भगवंतानं सुद्धा आपलं असणारं अवतार कार्य संपवलं. बोले महोत्कट गजानन भगवान की जय. अशा प्रकारे अनेक अवतारांच्या कथा व्यासजी महाराजांनी ब्रह्मदेवांकडून श्रवण केल्या आणि त्याच कथा सोमकांत राजानं भृगु मुनींकडून श्रवण केल्या. आता परत पहिल्या दिवसाकडे चला बरं का. कथा कोण श्रवण करत होतं? सोमकांत राजा. कुठे? वनामध्ये. वनामध्ये कोणाच्या आश्रमात? भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये. त्या आश्रमात कथा श्रवणाचा संकल्प ज्या वेळेस केला त्यावेळेस याचं पाप बाहेर निघालं. त्या पापाला राहण्यासाठी आंब्याचं झाड दिलं. ते पाप आंब्याच्या झाडाजवळ गेलं, झाडाला शिवलं, झाड भस्म झालं. रोज कथा श्रवण करत 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 त्या ठिकाणी त्या कथा श्रवणाचं असणारं पुण्य हा असणारा सोमकांत राजा त्या झाडाची जिथं राग झाली होती तिथं समर्पित करायचा. असं 7 दिवस सोमकांत राजानं कथा श्रवण केलेलं पुण्य त्या असणाऱ्या आंब्याच्या झाडाजवळ सोडलं. शेवटच्या दिवशीची कथा झाली आणि ती कथा झाल्याच्या नंतर ते पुण्य त्या झाडाजवळ सोडलं. जे झाड पापामुळे भस्म झालं होतं पुनश्च पहिलं जसंच्या तसं ते झाड त्या ठिकाणी निर्माण झालं. कशामुळं? गणेश कथा श्रवणाच्या पुण्याईनं भस्म झालेलं झाड सुद्धा पूर्ववत त्या ठिकाणी हिरवं होऊ शकतं. तर तुम्ही आम्ही जिथे जागते माणसं आहोत, आपल्यावरती गजानन का कृपा करणार नाही? बोलिये गजानन भगवान की जय. अशा पद्धतीनं 7 दिवस सोमकांत राजानं ही असणारी गणेश कथा श्रवण केली. आपलं असणारं संपूर्ण पाप संपलं आणि नंतर सुंदर अशा प्रकारे गणेश लोकाहून या असणाऱ्या सोमकांत राजाला नेण्यासाठी गणेश लोकाहून सोमकांत राजाला नेण्यासाठी विमान आलं. सोमकांत राजा आणि त्याची असणारी पत्नी सुधर्मा. पहिला दिवस बरं का. हे दोघंही त्या असणाऱ्या विमानामध्ये बसले. विमान गणेश लोकी जाऊ लागलं. मध्ये सोमकांत राजाला आणि सुधर्माला आपल्या पुत्राची आठवण आली ज्याचं नाव होतं हेमकांत. म्हटले आम्हाला आमच्या पुत्राला भेटून जाऊ द्या. ते विमान त्या ठिकाणी त्यांच्या नगरीच्या मार्गे घेतलं
आणि त्या नगरीच्या मार्गे घेऊन हेमकांताला भेटले, नगरवासियांना भेटले आणि मग हा सोमकांत राजा गणेश पुराण श्रवणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गणेश लोकाला जाऊ लागला. पण तिकडं जाण्याच्या अगोदर, कथा पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांना आपल्या असणाऱ्या गुरूंचं त्या ठिकाणी पूजन केलं, ज्यांच्याकडून कथा आपल्याला श्रवण करायला भेटली. येनकेन प्रकारे कथा म्हणजे एक ज्ञानयज्ञ आहे. त्या ज्ञानयज्ञाची असणारी पूर्णता, आणि ज्ञानयज्ञ कुठलाही असो, मी तुम्हाला पाठीमागे बोलून गेलो, यज्ञ नारायण आणि दक्षिणा, कुठलाही ज्ञानयज्ञ असो तो विना दक्षिणा सफल होत नाही. आणि ज्ञानयज्ञ हा आसन घेऊनच श्रवण करायचा असतो. जसं की भोजन करतो आपण, भोजन करणं म्हणजे नुसतं पोट भरणे नव्हे, उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मग ते यज्ञ कर्म आहे, ते यज्ञ कर्म जर ब्राह्मणांचं किंवा संतांचं करत असेल तर दक्षिणा त्या ठिकाणी ठेवावी लागते. तसं मग राजांना आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा आपल्या असणाऱ्या गुरूंना अर्थात भृगुजी मुनींना समर्पित केली. त्या विमानाच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारे गणेश लोकी निघून गेला. अशा प्रकारे कथाश्रवणानं सोमकांत राजाचा 7 दिवसात त्या ठिकाणी उद्धार झाला. गणेश लोकाला पती पत्नी दोघंही त्या ठिकाणी प्राप्त झाले. अशा पद्धतीने ही असणारी कथा या ठिकाणी पूर्णत्वाला प्राप्त होते. म्हणून या असणाऱ्या कथेची या ठिकाणी सांगता झाली. आता पुढील असणाऱ्या सूचना, आपण गेल्या 7 दिवसापासून ही असणारी कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. माता भगिनी आल्या, स्टेज जरा मोठं होतं, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी चढायचं उतरायची शिडी लावलेली होती. आल्या माता भगिनी, पहिलीच माता भगिनी आली, तिनं पूजन वगैरे केलं, ग्रंथाचं पूजन केलं, माझं पूजन केलं, कपाळाला त्या ठिकाणी कुंकू लावलं. पण कुंकू लावत असताना असं बोर्ड बुडून असं नाही लावलं तिनं अशी चिमूट घेतली, जसे मिसरीवाल्या घेत्या बघा, अशी चिमूट घेतली आणि अशी माझ्या कपाळाला लावली. जशी कपाळाला लावली तसं बोटाला असणारं कुंकू थोडंसं कपाळाला लागलं, बाकीचं सगळं धोत्रावर पडलं. आता धोतर होतं सफेद, ते कुंकू धोत्रावरती पडलं आणि तिनं लगेच असा फटका मारला. कशा करता? ते कुंकू झटकण्याकरता. आता कुंकू झटकण्याकरता फटका मारला, पण ते बोटाचं होतं ते अजून दुसऱ्या ठिकाणी लागलं, जे पहिलं होतं ते अजून पांगून गेलं. तिथं शिक्काच पडला तो लाल. मागचीला वाटलं असंच करावं लागतं काही, बास पुढचं विचारता सोय नाही. मागची पण आली, तिनं पण तेच बहुतेक असंच करावं लागतं पूजन. आपलं लक्ष नसन, महाराजांनी सूचना दिल्या तेव्हा ग्रंथाचं पूजन करायचं, महाराजांना थोडं कुंकू लावायचं आणि इथं थोडा फटका मारायचा. अख्ख्या बाया जी येईल ती त्या ठिकाणी ग्रंथपूजन करायचं, मला कुंकू लावायचं, पायावर फटका मारायचा. ग्रंथपूजन करायचं, मला कुंकू लावायचं, पायावर फटका मारायचा. आमचे महाराज मंडळी म्हणे, महाराज काय तुमचं नशीब म्हणे, काय तुमच्या नशिबाचे भोग, अख्ख्या बायांनी तुम्हाला हानू हानू घेतलं म्हणे. म्हणलं नाही नाही, माझं नशीब लय जोरावर येईल, भारी नशीब आहे माझं. म्हणे कस काय भारी, एवढ्या बायांनी तुम्हाला हाणलं म्हणे, झटकू झटकू घेतलं चांगलं, तुम्ही म्हणता नशीब भारी. म्हटलं नाही, खरंच लय भारी नशीब. कस काय? म्हणलं माझं खरंच नशीब चांगलं, ते कुंकू माझ्या मांडीवर पडलं. ते जर इथं पडलं असतं, त्याच्यामुळं हात जोडून विनंती सगळ्यांना, कुंकू लावताना पण व्यवस्थित काळजी घ्या. देवीचा तांदळा समजू नका, कपाळ समजा. आणि लईच गर्दी झाली तर थोडं फक्त अक्षता घ्यायच्या, समोर व्हायच्या. आणि ग्रंथाचं हृदयारविंदे भवं भवानी सहितो नमामि, भवं भवानी सहितं नमामि. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जानकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जानकी पार्वती पिता महादेवा. एक दंत दयावंत चार भुजाधारी, माते सिंदूर शोभती सवा. जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जानकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश पिता महादेवा. अंधे को आँख देत कोढ़िन को काया, बांझल को पुत्र देत निर्धन को माया. जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जानकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा,
माता जाके पार्वती पिता महादेवा। गजानन शरणाय सफल कीजिए सेवा, कृपा करो भक्तन पर नाश करे मेवा। जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाके पार्वती पिता महादेवा। दीन को लाज रखो शंभु सुखकारी, कामना को पूर्ण करो जाओ बलिहारी। जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। घालील लोटांगण बदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावेव वाणीन बनेन मा। तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या जनम तमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेवा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं श्रीरामं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।